आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। सगळ्यात आधी आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सगळ्यांची दिवाळीची जोरदार तयारी सुरू झालेली असणार आहे। म्हणजे घरची साफसफाई म्हणा, सगळं म्हणा। आणि या आहेत पल्लवी देव। आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये। तुम्ही खूप थकलात का घरची साफसफाई करून? नाही ना, म्हणजे आम्हाला शिकवण्यासाठी तुम्हाला ताकद आहे ना अंगामध्ये फराळाचं, कारण अर्धा अधिक फराळाचं करून झालेलं आहे आता। आणि दिवाळीची तयारी पण झालेली, कंदील वगैरे पण लागलेला आहे, कारण वसुबारस झालेलं आहे नाही का? तर मला सांगा की आपण काय करतो? मी ट्युशन्स घेते आणि त्याच्याबरोबर मी संस्कृत हा विषय पण 8वी 9वी 10वी साठी अर्ध संस्कृत मी शिकवते। आज जो फराळ शिकवताय तो कुठले 3 पदार्थ आहेत? मटकीची कडबोळी, पौष्टिक लाडू आणि चवळी चटक। चवळी चटक, अरे वा। मग पहिलं गोडाने सुरू करू, लाडवापासून करू? हो चालेल। ठीक आहे, मग लाडवानी आपण सुरुवात करूया। पौष्टिक लाडू आपण बनवतोय, तर त्याचं साहित्य लिहून घ्या। 1 वाटी पातळ भाजलेले पोहे, 1 वाटी भाजकं डाळ, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेले तीळ, 1.5 वाटी पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, काजू, चारोळी, बदाम तुकडे आणि वेलची। साहित्य आपण बघितलं लाडवांचं। आणि आता दिवाळीमध्ये हे झटपट आहेत लाडू, म्हणजे आता अर्धा फराळ झालेला आहे, पण तरी ह्याला काय वेळ लागणार नाही, त्यामुळे पटकन होतील। तर काय महिने आधी काय द्यायचं? आधी पोहे घ्यायचे, पातळ पोहे भाजले आहेत, पातळ पोहे भाजून घेतलेत, हे 1 वाटी आहेत। डाळ, भाजकं डाळ, भाजकं डाळ आणि पोहे काय? हे 1 वाटी, वाटीला वाटी, 1 वाटी पातळ पोहे, त्याला 1 वाटी भाजकं डाळ। हे कोल्हापुरी डाळ म्हणून मिळतं बाजारामध्ये, आपण चिवड्याला घेतोच ना? हो। हे अर्धी वाटी शेंगदाणे, ते पण भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे आणि तीळ पण अर्धी वाटी, भाजलेले तीळ अर्धी वाटी। 4ही जिन्नस भाजलेले आहेत। शेंगदाणे आपण अर्धी वाटी घेतले, आणि काय अर्धी वाटी घेतलं बहिणी? तीळ अर्धी वाटी घेतले, भाजलेले तीळ, शेंगदाणे आणि तीळ अर्धी वाटी, आणि डाळ आणि पोहे 1 वाटी। आता हे मिक्सर मधून काढायचं। बरं, ठीक आहे। मिक्सर मधनं आपण जे मिश्रण फिरवून आणलं तर ते आलेलं आहे। तर आता बाकीचं पण काय काय मिक्स करायचं, ड्रायफ्रुट्स, तूप, साखर, तर त्याचं प्रमाण बघूया कसं करतात बहिणी। हे मिश्रण आपण आधी घ्यायचं ना, हे मिक्सर मधनं आपण करून घेतलं। डाळ, पोहे, त्याच्यानंतर तीळ, शेंगदाणे, ते जे आपण भरड काढली तर ती आली। ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर। ठीक आहे, पण समजा तुम्ही पिठी साखर वेगळी घेत असाल तर मग वेलची पावडर आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल घालायची। वेलची पावडर, जायफळ, जे काय आवडेल ते। आता काय? आता त्याच्यामध्ये ओतायचं, दिवाळी आहे त्याच्यामुळे आपण सगळं ओतायचं त्याच्यात। काजू तुकडा, दिवाळी बारीक, आणि ह्याची पावडर करून घातली, समजा म्हातारी माणसं खाणारी असली घरात तर ह्याची आपण पावडर पण करू शकतो, अजून हेल्दी होईल ते, अजून हेल्दी होईल। ड्रायफ्रुट्सचा चुरा त्याच्यामध्ये, आणि लहान मुलांना द्यायचा असेल तर असे तुकडे चालतात त्याच्यामध्ये। तर चारोळी साधारण 1 चमचा, आणि आता फक्त तूप राहिलं। हे तूप बऱ्यापैकी लागेल ना, कारण सगळंच कोरडं आहे त्याच्यामुळे साजूक तूप। आणि हे सगळं मिक्स करायचं। आता हे होणार आहे ना मिश्रण व्यवस्थित? हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं। आणि अगदीच आपल्याला जर वाटलं की जास्त ठिसूळ होत आहे तर थोडंसं तूप घालायला हरकत नाही, किंवा दुधाचा हपका? हो चालेल ना, हो चालेल। जसं आपण बेसनाच्या लाडवांना कोमट दुधाचा हपका मारतो, तर तसं आपल्याला हे सुद्धा जर अगदीच कोरडं वाटलं, पिठूळ वाटलं, लाडू बांधताना असं वाटलं की फुटतायत लाडू, तर थोडासा कोमट दुधाचा जर त्याच्यावरती शिडकावा तुम्ही केलात तर लाडू छान बांधले जातील। तर हे लाडू आता आम्ही बांधतोय, तर छोट्या छोट्या साईज मध्ये आपण, मीडियम साईज, मीडियम साईज, ठीक आहे। तर ते तसे आता बांधून घेऊया। तर लाडू तुम्ही बघताय मस्त असा बांधला जातोय, परफेक्ट
त्याच्यावर एक चारोळी. हा हा, मस्त दिसणार आहे. साहित्यकृती लिहून घ्या, म्हणजे यंदा दिवाळीमध्ये हा लाडू सुद्धा तुम्हाला बनवता येईल. साहित्यकृती. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भाजलेले पातळ पोहे, 1 वाटी भाजकं डाळ, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेले तीळ, 1.5 वाटी पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, काजू, चारोळी, बदामाचे काप आणि वेलची. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी भाजलेले पोहे घेऊन त्यामध्ये 1 वाटी भाजकं डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी भाजलेले तीळ घालून या मिश्रणाचं पीठ करून घ्यावं. एका बाउल मध्ये हे पीठ घेऊन त्यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर आणि वेलची पूड, बदाम, काजूचे काप, चारोळ्या आणि साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करावं आणि पौष्टिक लाडू वळून घ्यावेत.